सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा राजकीय व्यासपीठ असो, त्यांना ओळखत नाही असं छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणीच नाहीये. पण आता हा भीष्म पितामह जो आहे, तो शरपंजरी पडलाय का? की अजूनही ताकद आहे, भात्यामध्ये काही असे बाण आहेत, की जे बाण त्यांनी अद्याप वापरलेलेच नाहीयेत. कोणासोबत गप्पा मारतोय? भाई, ज्यांना शहर, जिल्हा, साहेब या नावाने ओळखतं, असे माजी खासदार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी खैरे साहेब माझ्यासोबत आहेत. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ऋषिजी, सध्या तुमचं एक रील फार सगळीकडे असं फिरतंय. काय प्रॉब्लेम आहे आमच्या रशीद मामूचा आणि तुमचा? नाही नाही, रशीद मामूंचा म्हणजे त्या समाजाला विरोध नाही आहे. हां, रशीद मामूला व्यक्तिगत पण विरोध नाही आहे. करेक्ट. पण रशीद मामूला त्या ठिकाणी तुम्ही इतकं वय असताना तुम्ही नगरसेवकपदी उभं करतात. राहता तिकडे, तो तिकडे. आणि आदरणीय उद्धवसाहेबांकडे घेऊन त्यांना प्रवेश मिळवून देतात. मला न विचारता, मला न सांगता, मी तर ज्येष्ठ नेता आहे सगळ्यात. चर्चा करून केली पण ते पण नाही केलं. परंतु रशीद मामूंचं घेतल्यानंतर मग ज्या रिॲक्शन्स आल्या महाराष्ट्रातून सगळीकडून, आमच्या संभाजीनगरचे तर खूप, त्यातल्या भाजपचे सगळे लोक त्या ठिकाणी सगळ्यात एक नंबरवर आमच्या अगेन्स्टमध्ये बोलणार आहे. त्याच्यानंतर संजय शिरसाटने तर आम्हाला उभारणारे मामूच नाव ठेवलं. हे सगळं असं केल्यानंतर मग अनेकांचे फोन आले, जे आपले मतदार होते, शिवसेनेचे मतदार, हिंदू मतदार जे होते, आतापर्यंत त्यांनी आम्हाला निवडून दिलं. अनेक वेळेस महापालिका आणल्या, सगळं काय, खासदार, आमदार, मंत्री आम्ही सगळे झालो, त्यांच्यामुळे झालो ना. त्या हिंदुत्ववादी मतदारांनी त्या ठिकाणी हा आक्षेप घेतला. हा कशाकरता तुम्ही केला म्हणे तुम्ही? हे काय करत म्हणले? म्हटलं मला काय माहीत नव्हतं. मला आमच्या त्या जो अंबादास दानवे आमचे जे सहकारी आहेत, त्यांनी तिकडे घेऊन गेले, मलाही माहीत नाही. परंतु तो एस टीचा कॅन्डिडेट आहे म्हणून त्या ठिकाणी, म्हणजे तो आपल्याकडे एस टी लोक भेटत नाही लोक. आणि म्हणून मागे ते एकदा एस टी एकच उमेदवार होता, आणि ते निवडून आले, ते महापौर महापौर पण झाले होते. करेक्ट. पण प्रत्यक्षात काय झालं, जुन्या आठवणीला उजाळा गेला ह्या लोकांनी. आणि आमचं आता ऐन इलेक्शनच्या काळात आमच्या हिंदुत्वाच्या बाबतीत शंका घेऊन टीका टिप्पणी करणारे लोक, हे सगळे लोक, मग त्याला उत्तर कसं द्यायचं? आणि मग मी म्हटलं की नाही, हे असं आहे बरोबर. मग ते ही आठवण केली की तुमची दंगल झालेली त्यावेळेस तुम्ही होते त्या ह्याच्यात. आणि आम्ही काय केलं होतं, 17 जानेवारी 1986ला आम्ही एक मोर्चा काढला होता. महाराष्ट्रात कोणीच समान नागरी कायद्यावर आंदोलन केलं नाही किंवा मोर्चा काढला नाही. तो पहिला मोर्चा संभाजीनगरच्या शिवसेनेने काढला होता 1986ला. आणि तो संभाजीनगर म्हणजे मोर्चा क्रांती निघाला. रिक्षावाले आमच्या बरोबर होते, बिचारे 150 रिक्षा होत्या, आणि बाकी आपले कार्यकर्ते होते. तसं इतकं परिपक्व कोणीच नव्हता. आणि म्हणून तो मोर्चा मी काढला. आणि ते आम्ही असं 2-3-4 दिवस आधीच ठरलं की आपण आज मोर्चा काढूया. आता ते मोर्चा काढायचा म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी एकत्र केलं. काहीच नव्हतं आमच्याकडे, तसं काढला, निघाला. आणि त्यावेळेस सुभाष पाटील, मी होतो, त्यानंतर आमचा राधाकृष्ण गायकवाड होते, आमचे संजय शिरसाट होते, नंतर सांगतो तुम्हाला अविनाश कामत होता, त्याच्यानंतर मग अजून रमेश सुपेकर होते, आणि आमचा पद्माकर इंगळे होते, असे होते, वसंत भावस्कर, सुरेश भावस्कर, हे बंधू दोघे. हे सगळे असताना त्यावेळेस आम्ही म्हणजे असे खूप सगळं, म्हणजे इतकं काही परिपक्व कोणीच नव्हतं. म्हणजे काढला मोर्चा काढला. मोर्चा काढल्यावर तो मोर्चा इतका मोठा दिसायला लागला. त्या मोर्चाला पाहताना 2 या ठिकाणचे त्यावेळेसचे जे होते लीडर, ते लोकं, म्हणजे जावेद पण होता आणि अजून एक होते. तर ते असे 2 वेळेस 3 वेळेस गेले. अरे म्हणे, हे तर शिवसेना एकदम भडके, एकदम कसं काय अर्चना. मग आमच्या त्या ठाण्याला जे काही झालं होतं अन्सारी बागला जे झालं तर इथं होईल. म्हणजे साले चौस आणि त्या याने काय कसं काय करतात. मग त्याच्यात मग हे आमची उडी मारली याने, कोणी, रशीद मामूंनी. आणि मशिदीतून समोर, म्हणजे सिटी चौकातल्या मशिदीतून आमचा मोर्चा चालला होता. आता शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज जिंदाबाद, जय भवानी जय शिवाजी. नंतर मग ती एक होती, म्हणजे आम्ही ते अजून एक मुद्दा घेतला होता, जर्मनीच्या विद्यार्थ्यांना हटवून द्यावा.
नांदूर मंत्रेश्वरचं धरण पूर्ण करा, लोकांना नोकऱ्या द्या, आणि सगळ्यात पहिला मुद्दा होता समान नागरिकाचा झालाच पाहिजे. आणि त्याच वेळेस तो एक शहाबानू खटला जो झाला होता, त्याच्यानंतरचीच गोष्ट आहे. म्हणजे आम्ही इतकं फास्ट केलं होतं. आणि ते केल्यानंतर मग ते ऑटोमॅटिकली मग ती पुढे अजून एक घोषणा निघाली, इसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान. अच्छा. ती झाली तर त्याच्यामुळे त्या अजून काही लोक जर थोडेसे म्हणजे भडकले. भडकले. भडकण्यामध्ये हा पहिला होता. आणि त्यांनी मग पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा केल्या. अच्छा. आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा केल्या, ते सुद्धा त्या ह्या भाजपवाले आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी पुढे काढलं. पण ऐन निवडणुकीच्या वेळेस काढल्यामुळे आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी धक्का बसणारच ना. आणि ते झाल्यानंतर मग दगडफेक केली. दगडं जमा केले रशीद मामूने, आणि तिथून मशिदीतून दगडं मारले आम्हाला. मग ते दगडं मारल्यानंतर मग आपले पोरं म्हणजे कसे तरुण मुलं एकदम सगळं फटाफट. तर बोराडे नावाचे इन्स्पेक्टर तिथं होते. बाकी ते लगेच झाले एकदम, तो आवरायला लागला, तो एकट्याशी काहीच जमायला लागला. नंतर बिचारा तो रिटायर पण झाला. आणि त्यावेळेस एका एका पोलिसाला पण मारला. त्या पोलिसाला आम्ही बसून त्या ठिकाणी पाणी बिणी बांधलं, त्याला दवाखान्यात नेलं, सगळं केलं, आणि तोपर्यंत दंगल भडकत गेली. मग त्यावेळेस ते दंगेखोर होते, ते दंगेखोरांनी आपल्या लोकांवर दंगल केली, गाड्या फोडल्या, दुकाळदार हे झाले. सुरुवात कुठून झाली आणि दगडफेक केली म्हणून तर झाली ना. म्हणून विरोध आहे. हां, म्हणून हा विरोध आहे. हा विरोध त्या कारणावर आहे. आणि मग जर तुम्हाला एस-टीचंच कॅन्डिडेट पाहिजे तर बरेच जण आहे ना, शोधा ना तुम्ही. मी एक ॲडिशनल कमिशनर निवृत्त, माझ्याकडे हे सगळे त्या प्रभागातले लोकं आले होते. त्यांनी सांगितलं की बघ तुम्ही साहेब आता मिलिंद दाभाडे आले आपल्याकडे, म्हणजे एस-टी समाज आले. ओपनमध्ये तो गणेश, त्याच्यानंतर मग बाकी अजून आता एस-टी समाज पाहिजे, एस-टीचा कॅन्डिडेट पाहिजे. एस-टीचा कॅन्डिडेट मिळत नाही म्हणे साहेब. म्हणलं ठीक आहे, थांबा ना. कारण मी याला निकमला ज्यावेळेस सर्वे निकमला रिटायर होत असताना मी त्यांना सांगितलं, बाबा तो अभी शिवसेना में आ जा, क्योंकि एक कोई ना कोई एस-टी निकलता, तू उसमें आ जा. त्याला सांगितलं, तो म्हणे हो मी येतो साहेब. आणि मला लक्षात आलं, मी त्याला बोलून घेतलं, तो आला आणि सगळ्यांनी मान्य केलं. सगळ्यांनी मान्य केल्यानंतर मध्येच कोणतरी सांगितलं, पिल्लू काढलं आणि त्याला घेऊन लगेच मातोश्री केले. पण मला चर्चा नाही केली. मग मी याला कशाला आणलं होतं? चर्चा केली नाही, काही नाही, काही नाही. आता साहेबांना काय माहिती आहे हिस्ट्री. आता समज तुम्हाला मी घेऊन गेलो तर साहेब हे प्रेषित आहेत आणि खूप चांगले जवळ कलाकार, कलावंत लगेच मानणार. पण तुम्ही कसे आहे काय ते हे कुठं विचारायचं कोणी? इतकी गर्दी पण होती. मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी चालली होती. तरी पण त्याने ते केलं. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर ती चर्चा गावात खूप सुरू झाली. हे पहा, आता मी तर तुम्हाला सांगतो की मी आत्तापर्यंत निवडून आलो तो म्हणजे हिंदुत्ववादी म्हणूनच मी निवडून आलो. ठीक आहे. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व माननीय बाळासाहेबांनी सांगितलं, पण कोणत्या धर्मावर अन्याय करायचा नाही हे पण त्यांनी सांगितलं. ते मी 28 वर्ष या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये दंगल होऊ दिली नाही. मी करेक्ट. मी ज्यावेळेस पहिला हिंदू आमदार झालो 1990ला, त्याच्यानंतर 28 वर्ष. नंतर एम-आय-एम आल्यानंतर तर सुरू झालं सगळं. परत सुरू झाली कुठं ना कुठं दंगली-बिंगली सगळं. 28 वर्ष या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये दंगल झाली नाही. म्हणून डी-एम-आय-सी आली, सगळे प्रोजेक्ट आले, उद्योग आले, सगळं आले. हे त्यामुळे आले 28 वर्षाच्या कार्यकाळात. आणि म्हणून ते हे असताना मग ज्यावेळेस यांनी जरा आमच्या अगेन्स्टमध्ये सुरुवात केली, म्हटलं यार आता महापालिका जिंकायची. आधीच फुटले खूप लोकं. हेमंतेनी आणि देवाभाऊनी दोघांनी ते आमची शिवसेना फोडली. मग आता रोज फोडायला लागलं. मग शेवटी हे अस्तित्व ज्या शिवसेनेने इथे बाळासाहेबांनी या ठिकाणी हे झाड लावलं आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी, मी मंत्री झालो ना, कॅबिनेट मंत्री. कधी माझ्या आयुष्यात की मी मंत्री होऊ शकत होतो का? माझे वडील फक्त स्वातंत्र्य सैनिक होते. बरोबर. त्यावेळेसच्या स्टेट काँग्रेसचे ते कार्यकर्ते होते, गोविंदभाईंच्या त्या. आणि मग इतकं जर असताना मग माझ्यासारखा माणूस कोणी झाला असता का? मी विचार पण नव्हता केला. मी कॅबिनेट मंत्रीपद गेलो. महाराष्ट्रात म्हणजे खासदार झालो. 20 वर्ष खासदारकीमध्ये मी दिल्ली गाजवली. अटलजी बरोबर राहायला मिळालं, बसायला मिळालं, गप्पा मारायला मिळालं. अटलजी असेल, अडवाणीजी असेल. इकडे मग मनमोहन सिंगजी होते, शरद पवार साहेब होते, सगळे बाकीचे सगळे लोक होते. इकडे मग मोदीजी आले 20 वर्षात. मग मोदीजींच्या कार्यकाळात सगळं. हे सगळं असताना त्या ठिकाणी इतकं मोठं काहीतरी झालं असतं का? ते ज्या बाळासाहेबांनी आम्हाला मोठं केलं, त्या बाळासाहेबांची संघटना फोडण्याचं दुष्ट कृत्य या दोघांनी केलं. आणि त्यामुळे हा मला राग खूप माझ्या मनात आहे. मला अनेकांनी आता हे सगळे गेले, "साहेब तुम्ही पण कशाला थांबता, तुम्ही पण या." मी का? अरे ज्या बाळासाहेबांनी मला कॅबिनेट मंत्रीपद दिलं, 20 वर्ष खासदारकी दिली. मी काय ते
हे त्यांचा उपकार किंवा त्यांचे ऋण सोडून मी तिकडे जाऊ का? काही गरज नाही. मी आहे ना, मी झालो ना, भरपूर झालो मी. मग ते असं असताना त्या ठिकाणी मग हे लोक आता काहीतरी कारण पाहिजे. मग काहीतरी कारण पाहून मग हटकून हे मुसलमानाच्या विरोधात असे दाढी असं-असं करतात. असं काय? अरे असं नाही बाबा. आपण एकदा मी पालकमंत्री झालो. पालकमंत्री झालो किंवा महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले मनोहर जोशीजी मुंडे साहेब. त्या काळामध्ये जे काही शांतता निर्माण झाली, सगळं झाले आणि मग त्या जो राज्यकर्ता असतो, त्या राज्यकर्त्याला धर्म नसतो. तो सर्वांचा असतो. त्याप्रमाणे आपणही त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी 2.5 वर्ष काळात अगदी पुढे शांतता होती, काही दंगा नाही. पण याचा अर्थ मुस्लिम बांधवांना आम्ही जवळ घेतलं म्हणून नाही आहे. मुस्लिम बांधवांनी प्रेम केलं त्यांच्यावर, उद्धव साहेबांवर. ते आणि आता कालसुद्धा तुम्हाला सांगतो, की 8 नगरसेवक निवडून आले मुस्लिम आमच्या त्या सिल्लोडला, फुलंब्रीला आणि महिला पण आल्या. मशालवर आल्या, मशालवर. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, की हे ते नाही. पण ही व्यक्ती आता अनावधानाने गेले मुंबईला, हे केल्यानंतर आम्ही काही बोलत नाही. पण यांनी जे काढल्यानंतर मला बोलावं लागलं ना, हं, हं, हं. की आम्ही त्या ठिकाणी हिंदुत्ववादी आहोत. हिंदुत्व हे कधीच सोडणार नाही. हिंदुत्वाचा श्वास आहे. माननीय उद्धवसाहेब नेहमी म्हणत असतात. पण साहेबांनी सांगितलं म्हणून कोणत्या धर्मावर अन्याय करायचा नाही. ही आमची जी ब्रीदवाक्य आहे. त्याप्रमाणे आम्ही ते असं करतो. आणि म्हणून ते राग-वाग म्हणजे तो असा राग आला. याच्यात आमचे जे आहे ना एक नेते, तर ते हटकून काहीतरी करत असतात. पण विचार-विनिमय करून करायचं ना काहीतरी. चर्चा करायची ना, ते चर्चा करत नाही, काही नाही, काहीतरी घेऊन जातात. साहेबांना सांगितलं, मी आलो असतो ना, मग सांगितलं, "नाही साहेब, चांगला आहे, घेऊन टाका." असं करा. आपण चर्चा करून गेलो असतो ना. ते चर्चा करून न गेल्यामुळे त्याच्यानंतर मग बाकी ह्यांनी जी काही टीका-टिप्पणी सुरू केली, त्याच्यामुळे तो राग होता. पण सध्या तुम्हाला साइडलाईन केलं जातंय असं वाटतंय? नाही साइडलाईन मला साइडलाईन हे करूच शकत नाही. कारण मी अच्छा. संस्थापकांपैकी एक आहे आणि शिवसेना मी वाढवली, टिकवली, मोठी केली आणि शिवसेनेचे अनेक कार्यक्रम मीच घेतले. बाकी कोणी घेऊ शकत नव्हते. आणि सगळ्या दृष्टिकोनातून मी सगळं स्ट्राँगली केलं मी. पण मी कसं काय साइड ट्रॅक करूच शकत नाही. कारण जे माझ्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस म्हणजे आता मी महापालिका किती वेळेस आणली मी. महापालिका आणली, जिल्हा परिषद आणली, पंचायत समित्या आणल्या, नगरपालिका आल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या. हे सगळं माझ्या काळातच झालं ना. आता कुठं काय आहे मला सांगा बरं? आता काहीच नाही. म्हणजे आता तर त्या ठिकाणी खासदार पण येऊ दिला नाही. म्हणजे मला येऊ दिला नाही. त्याच्यानंतर मग आमदार एकही नाही आला. मग आता कमीत कमी महापालिका तर आली पाहिजे ना. मग आपला जो बेस होता हिंदुत्वाचा, तो का सोडायचा? आणि त्याच्यात असं केल्यामुळे ते अडकून त्या ठिकाणी खूपच एक एक त्रास निर्माण झाला. म्हणून तो राग आहे. बाकी मुस्लिम समाजावर कधी राग नाहीच आहे. कारण मुस्लिम समाजाने आम्हाला मतदान केलेलंच आहे. मलाही मतदान केलेलं आहे. भले ते काही प्रमाणात असेल, पण केलं. एक विश्वासाने त्या ठिकाणी ते पाहतात आणि आपल्याला राज्य करायचं असेल किंवा शांतता ठेवायची असेल, तर आपल्याला मिळूनच राहावं लागतं. पण असं नाही की ते जर काही गडबड करायचं तर तुमचं माहिती आहे की कोणी जर अंगावरलं तर मिशिंगावर घेणारे लोक आहोत. बाळासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे. ते आपलं करता येईल ना. जर आम्ही 20 वर्ष म्हणजे 28 वर्ष या ठिकाणी दंगल होऊ दिली नाही. म्हणजे हे सगळ्यात मोठं काम झालं ना. पण मग सध्या जे तुमच्या मागे-मागे सगळी असणारी जी मंडळी होती त्या काळामध्ये, जी सारखी तुमच्या सोबत असायची, मागे-मागे फिरायची, तुम्ही त्यांना मोठी-मोठी पदं दिली, ती सगळीच्या सगळी मंडळी हे मोठं केलं. काय झालं अ, हे एकनाथ शिंदे जे गेले ना, तुम्हाला मी एकच सांगतो. मला राग कसा येतो एकनाथ शिंदेचा. काय झालं की ज्यावेळेस अमित शहा आलेत मातोश्रीमध्ये, मला अर्जंट बोलवण्यात आलं. आम्ही सर्व शिवसैनिक नेते तिथे जमा झालो. मी इतका लकी आहे की मला हेलिकॉप्टर मिळालं इथे फेरभरायला. त्याच्यात मी गेलो आणि 5 वाजता बरोबर पोहोचलो. अच्छा. 6 वाजता अमित शहा आले आणि त्यावेळेस जी 2.5 वर्ष हे ठरलं होतं. आमच्यासमोर झालं की 2.5 वर्ष शिवसेना, 2.5 वर्ष भाजप मुख्यमंत्री आले. त्याच्यानंतर मग 5-6 दिवसानंतर भाजपने ती चाल दाखवली त्यांची. भाजपने नाही, नाही आम्ही पूर्णच घेऊ 5 वर्ष. मग आता हे आमचे ठाकरे कधी मागे येत नाही. त्यांना अपमान सहन नाही झाला आणि मग ते बदलले. मग काहीच नाही. मग हो म्हणे आपण काय करायचं. मग ते 15, 20, 25 दिवस गेल्यानंतर मग शरद पवार साहेबांना म्हणाले, "सरकार असं ठेवता येत नाही. आपण काहीतरी करूया." आणि मग ती महाविकास आघाडीची स्थापना झाली. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर मग ऑटोमॅटिकली आता सर्वजण आणि मग त्यात मुख्यमंत्रीपद पण वर चर्चा झाली. साहेबांनी काय सांगितलं होतं साहेबांनी, की मुख्यमंत्रीपद माझ्या शिवसैनिकाला द्यायचं आणि त्यांच्या मनामध्ये फक्त एकनाथ शिंदे होता. अच्छा. हे ओके. मलाही माहिती एकनाथ शिंदे होते. आणि त्याप्रमाणे मग शरद पवार साहेब काय म्हणाले, एकनाथ शिंदे हे नवीन आहे. माझे सगळे मंत्री जे आहेत ते 5-5, 6-6 टर्मचे मंत्री आहेत.
म्हणून ते ऐकणार तुम्ही जर असाल तर ही आघाडी टिकू शकेल आणि त्या आघाडी टिकू शकेल म्हणून त्यांनी त्या दृष्टिकोनातून त्यांनी म्हणजे उद्धव साहेबांनी सांगितलं आणि उद्धव साहेब म्हणजे ठीक आहे चला हरकत नाही मग ते मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यावेळेस आता उद्धव साहेबांच्या मनात तेच होते ना. पण ते हेच झाले मुख्यमंत्री म्हणून त्यांना थोडंसं जरा पोटात दुखलं त्यांच्या आणि तिथून ते सुरुवात झालं ते पण तरी पण उद्धव साहेबांनी तुम्हाला सांगतो एकही खातं स्वतःकडे ठेवलं नाही. सगळ्यांना ते म्हणे आणि ज्याच्यात एकनाथ शिंदेला सगळ्यात मोठं नगरविकास खातं जे कायम मुख्यमंत्री कडे असतं ते त्यांनी त्यांना दिलं. परत MSRDC जे रस्ते-बिस्ते हे सगळे डिपार्टमेंट त्यांना देऊन टाकलं. त्यामुळे जो काही निधी जमा होऊ शकतो पक्षाला, तर तो ते ह्या दोन्ही-तीन डिपार्टमेंटमधून होऊ शकतं ना त्या दृष्टिकोन पाहिलं तर त्यांनी ते तिकडं काही न करता सरळ त्यांनी तिकडेच आपल्याकडे केलं आणि पैसा भरपूर जमा केला आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं. दुर्दैवाने त्यावेळेस काय कोरोना आला. कोरोनामध्ये साहेबांनी ते घरी बसून काम केलं म्हणतात बरोबर आहे. घरी बसून म्हणजे मग कुठे जातील? कोरोना मग बंदच झालं, लॉकडाऊन होतं. तरी त्यांनी इतकं काम केलं उद्धव साहेबांनी, की उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी काम केल्यामुळे मी सुद्धा वाचलो त्याच्यामध्ये. मी सुद्धा वाचलं. माझे ते ज्यावेळेस मला सिग्मामध्ये नेण्यात आलं त्यावेळेस उद्धव साहेबांचा फोन तिथे आला आणि जलील प्रकार जे आमचे उद्धव साहेब म्हणजे डॉक्टर बाकी साहेबांचे मोठ्या साहेबांचे डॉक्टर त्यांनी सांगितलं, "आम्हाला तुम्ही पाहिजे. तुम्ही इथून आत्ता आलात आता इथून जायचंच नाही. बरे झाल्यानंतरच जायचं." इतकं त्यांचं प्रेम आणि इतकं त्यांनी खूप लोकांना वाचवलं, सगळं केलं. शेतकऱ्यांना मदत केली, सगळं केलं. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात खूप काम केलं त्यांनी. डेव्हलपमेंट केली. आपल्या इथे ₹100 कोटी आपल्या वेगवेगळ्या मंदिरांना, यांना धार्मिक स्थळांना पैसे आले. आदित्य ठाकरे साहेबांच्यामुळं. मग हे सगळं काम चांगलं केल्यानंतर मग तुम्ही आता म्हणता, की यांनी काहीच केलं नाही. मग तुम्ही त्यावेळेस मंत्री होता ना. त्यांच्यासोबत तुम्ही पण मंत्री होता ना. मग ते दिलं सोडून आणि त्यांनी उद्धवसाहेब टीका-टिप्पणी करायला लागले आणि त्यातल्या त्यात काय नंतर काय झालं, की दुर्दैवाने साहेब थोडी आजारी झाले. पॅलेटिकचा त्यांना थोडासा इफेक्ट झाला इथे आणि त्यामुळे ते 1-1.5 महिना त्यांना रेस्ट म्हणजे हे ते करा. तर त्या पिरियडमध्ये यांनी तो डाव साधला. काय असतं माहिती आहे का? एखादा राजा जर ज्यावेळेस आजारी पडला, तर प्रधानमंत्र्यांची जो प्रधान असतो त्या प्रधानाला काय वाटतं, की खुर्ची किंवा ही त्यावेळेस हे होतं गादी, ही गादी आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून ते करतात. तेच टाइप या दोघांनी केलं. त्या दोघांनी करण्यापेक्षा एकनाथ शिंदेने केलं आणि एकनाथ शिंदेने केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना साथ दिली देवाभाऊनी आणि त्यांनी त्या दोघांनी मिळून त्या ठिकाणी पूर्ण उद्धव साहेबांना बाजूला सरकारचा प्रयत्न केला आणि नंतर मग डावपेच केले. जो काही जे 2-4 डिपार्टमेंटचा जो काही निधी येत होता, त्यातून त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येकाला आणि आता एका भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने सांगितलं ना, की 50 कोटी दिले म्हणून. आम्ही 50 खोके म्हणायचो. काय खोटे म्हणता येत नाही, खोके म्हणायचो. तर 50 खोके त्यांनी प्रत्येकी आमदाराला दिले आणि ते फुटले. आता पैसे मिळाल्यानंतर कोण काय आजकाल तर माणसं पैसे पाहिले, पैसे मिळाले की मग ते तिकडे पळतात. ते असं झालं त्याच्यामुळे ते सगळं फुटलं आणि मग ते एक प्रकारचं जास्त नाही करण्याने उद्धव साहेबांना बाजूला यावं लागलं. आता उद्धव साहेबांच्या बरोबर मी कायमच आहे. कारण मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे मी उद्धव साहेबांना पूर्ण साथ देत आहे, दिलेली आहे. मी कसं म्हणजे आणि त्यांचं प्रेम खूप आहे. उद्धव साहेबांचं माझ्या बाबतीत खूप प्रेम आहे. ते माझी खूप काळजी पण घेतात. पण आता आजकाल नवीन-नवीन कोण लोकं येतात, मध्ये-मध्ये घुसतात, काय तर राजकारणामध्ये चालू असतं आणि त्याच्यामुळे त्यांनी आता नेता म्हटलं, प्रमुख म्हटलं, तर त्यांच्याकडे सगळेच लोक येतात. मग कोण काय बोलतो, कोण काय बोलतो, असं होतं. परंतु त्या ठिकाणी माझ्यावरचं प्रेम ते कधीच कमी झालं नाही. मला बाजूला पण केलं नाही. मला बाजूला करू पण शकत नाही. कारण इतका कडवट मी बाळासाहेबांचा आहे आणि त्यावेळेसपासून आत्तापर्यंत मी तुमच्याबरोबर साथ दिली. कसं काय वेळ करते मला? करूच शकत नाही. स्थानिक पातळीवरची पण तुमच्या मागे-मागे फिरणारी मंडळी सध्या पैशासाठी. दुसऱ्या गाडीमध्ये फिरताना दिसतात. पैशासाठी केले. त्यानं 2-2 वेळेस महापौरपद दिलं. बायकोला महापौरपद 2.5 वर्ष दिलं. नंतर त्यांना स्वतःला दिलं 2.5 वर्ष. हे उद्धव साहेबांच्या प्रेमापोटीच दिलं ना. आता ज्यावेळेस मोठे साहेब गेल्यानंतर उद्धव साहेबांनी 2 निवडणुका जिंकल्या. त्यावेळेस या सगळ्यांना तिकीट उद्धव साहेबांनीच दिले ना. मग जायचं नाही ना. पण यांनी बंडखोरी केली, गेले त्याच्या पाठीमागे. आता ते पैशाचं आमदारांना तेवढे पैसे मिळाले, एवढी म्हणजे निधी मिळाली, हे मिळाले, ते मिळाले. मग एकेकाला लालच लागली आणि लालच लागली. त्यामुळे असे अनेक जण गेले आणि तुम्हाला सांगतो की आता काल महानगर प्रमुख आम्ही राजीव वैद्यला केलं होतं. चांगला कार्यकर्ता होता तो. विद्यार्थी सेनेतून कार्य केलं होतं. चांगलं काम. पण तोही गेला. म्हणजे असं पण ज्या म्हणजे मला वाईट काय वाटतं, दुःख काय वाटतं, खूप किती कष्टातून आम्ही शिवसेना उभी केली.
सुभाष पाटील बरोबर होते, संजय शिरसाट पण बरोबर होता, राधाकृष्ण गायकवाड होते, बाकी इतर बाकी आमचे बरेच लोक होते त्यावेळेस. त्याच्यानंतर मग प्रदीप जयस्वाल जॉईन झाले, बंडू ओक जॉईन झाले, हे सगळं असतं. मग त्यावेळेस ही परिस्थिती कशी होती आणि किती आपण हिंदूंना साथ दिली का नाही, जे काही दंगली व्हायच्या ते सगळ्यात आम्ही मुकाबला करायचो आणि त्यांना फाईट करायचो त्यांच्याबरोबर आणि मग त्यांना शांत केलं. आणि त्या शांत करण्यामध्ये मी पहिला हिंदू आमदार झालो 90ला. त्यावेळेस 28 वर्ष लगत आम्ही तिथे दंगल होऊ दिली नाही. म्हणजे लोक शांतता, डेव्हलपमेंट झालं, सगळं झालं. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट झालं. नाहीतर कोणी एखादा माणूस एखादा कोणी उद्योगपतीच असतो, पहिले इसका वातावरण कैसा है गाव का देखो, काही दंगली धोपे फलाना टेकला, नाहीतर आपण करायचं नंतर काहीच नाही, बहुत शांत आहे, अच्छा आहे. बाळासाहेबांचा ते करिश्मा इथे आहे आणि ते त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे केलं. आज मला सांगा की हे जे लोकं गेले, फक्त काही लोकं तर पैशासाठी गेले, काही लोकं पदासाठी गेले. आता पदासाठी गेल्यानंतर सगळ्यात आमचे एक नगरसेविका आली, ती मुलगी, तिला तिचं महत्त्वाकांक्षा खूप होती, पण तरी तिला स्टँडिंगवर घेतलं होतं आम्ही. आणि सगळ्यात पहिली ती फुटली. ती आमची मुलगी समजा, ती फुटली तर त्या ठिकाणी पदासाठी गेले. जिल्हा प्रमुखपद दिलं तिला आणि आता ते सोडून आता भाजपमध्ये गेले. काय ते मला खूप त्रास होतो, मला बोलवत नाही, काय असं करणं. हे पक्षात असं व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे आता त्यांना कळायला लागलं की आपण उगाच चूक केली. त्यातले बरेच लोक आता आमच्या पाठीमागं चकरा मारायला लागले की आम्ही चुकलं आमचं, आम्हाला जाऊ द्या. म्हटलं ठीक आहे, ते उद्धव साहेबांच्या बरोबर चर्चा करूनच तुम्हाला घेण्यात येईल, तसं घेण्यात काही माणसं यायला तयार आहेत, अजून येणार आहेत. येईल. येतात परत ते. येत पण आहेत. त्यांचे काहीच मिळत नाही ना. जर आता यांची युती झाली ना, भाजप आणि शिंदे गटाची, शिंदे गटाची युती झाली ना, तर मग त्याच्यामध्ये जे काही 115 जागेमध्ये काही सगळे 115 यांचे आणि 115 यांचे नाही, 115 मध्ये जे अर्धे-अर्धे तरी येण्यात येतील. म्हणजे ज्या काही भागामध्ये यांचं काम होतं, जे गेलेले लोकं, तिथे त्याकडे समजा जर भाजपचा उमेदवार आला, तर मग ते बंडच होणार. पण तेच नाही तर जर समजा सेपरेट लढले तरी आणि हे म्हणतात ना, आमच्याकडे 500 लोकं आले, आमच्याकडे 800 लोकं आले. मग त्या किती लोकांना तुम्ही समजून सांगणार? आजकालचे लोकं तसे नाही आहे. पहिल्यासारखं नाही. मग ते उमेदवार ठीक तू झाला ना, झाला चालू का, तर बाकीचे लोकं कामं करा, कामं करायचे. आता म्हणतात, "मी कशाला काम करू त्याचं? मला तिकीट पाहिजे होतं." असं आता बंडखोरी वगैरे खूप होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो आमच्याकडे आता जे काही आमचे आमच्या व्यवस्थितप्रमाणे आमच्याकडे आले लोकं आणि त्यांनी आम्हाला भीती पण अशी वाटते, की आपण आता खूप पारखून त्या ठिकाणी उमेदवार उभे करायचे. कारण ह्या लोकांना निवडून दिल्यानंतर हे गेले पळून. यांच्यासाठी फिरलो आपण सगळीकडं आणि पळून गेले. म्हटलं आता पुढे असं होऊ नये, कारण यांचे डावपेच काय असतात, जसं तनवानी. तनवानीनं काय केलं, तनवानीला आम्ही उमेदवारी दिली मध्यमधून आणि फॉर्म म्हणून आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं. पण तरी पण बाळासाहेब थोरात नावाचा कार्यकर्ता जो होता शहर प्रमुख, तो त्याने फॉर्म म्हणजे मी फॉर्म बनवून तर ठेवतो, म्हणून बनवून ठेव ना, काय हरकत नाही. वेळेवर कधीही कामं येतो म्हणून. आणि तसंच झालं. तनवानीनं आदल्या दिवशी त्या ठिकाणी सांगितलं, मी राजीनामा दिला. मी थांबा मी चाललो. मग आम्हाला पंचायत पडली काय करायचं? मग त्याला विचारलं, की माझे फक्त 2 एन-ओ-सी बाकी आहे, मला काढून घे लगेच. आणि त्याला मग उभं करावं लागलं. मग असं तनवानीने पण धोका दिला आम्हाला. आणि ते तनवानीने धोका दिला. तनवानीचं तुम्हाला माहिती आहे, तनवानीचं काय चाललं? तनवानीचा भाऊ त्या ठिकाणी याच्यात इलिगल चालू होतं, सगळे लफडे, इलिगल 2 नंबरी धंदे. त्याच्यानंतर मग बाकी असं. आता त्याचा भाऊ ज्यावेळेस आमच्या गुलमंडी वार्डातून उभा होता, पैसे देऊन तो निवडून आणि त्याच्यानंतर एकदाही तो त्या ठिकाणी गेला नाही. आता असे लोकं जातात तिकडे. आता आमच्याकडे कंट्रोल असतं ना, "बाई का नाही आला? कसं आला? हे थांब." वरतून आम्हाला मातोश्रीतून कंट्रोल असतो आमचा. ते कंट्रोल नसताना या ठिकाणी ही सगळी मंडळी पुढे काय होईल पहा तुम्ही. हे सगळे त्याच्यामुळे काही नाही कंटाळलेत आणि काही जण आता आम्हाला विचारायला लागले, "साहेब आम्हाला परत यायचं." असं. मी तर असंही ऐकलं होतं, की सध्या तुमच्या पक्षांना उमेदवार भेटत नाहीयेत. गोष्ट खरी आहे? नाही, नाही. आम्हाला आता समजवता नाके मिळायला लागले इतके उमेदवार आमच्याकडे. अरे वाह! चांगली गोष्ट आहे. आणि तेच नाही तुम्हाला सांगू, आता तिकडे तिकीट नाही मिळालं तर ते पण लाईनला लागू लागले. हो, 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 हो. हां. भाजपमध्ये असेल की याच्यामध्ये असेल. पण पण ठीक एक आहे. एक कार्यकर्त्यांचं जाळं जे होतं, ते कार्यकर्त्यांचं जाळं विस्कळीत एक सांगतो, झाल्यासारखं वाटतंय. नेते गेले, हं. पदाधिकारी गेले, कार्यकर्ते नाही गेले. कार्यकर्ते आहेत अजूनही हो. जमिनीवरच आहे. आणि ते पूर्ण वेळ साहेबांच्या नेता आले, सोबत आहे. नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, उद्धवसाहेब ठाकरे जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद म्हणणारे कार्यकर्ते आजही आहेत. जे आमच्याबरोबर जे दंगलीमध्ये वगैरे, वगैरे ज्यांना त्रास झाला, हे झालं, त्यावेळेस आम्ही इथं
हिंदूंना त्या ठिकाणी मदत करण्यासाठी त्यावेळेस आम्ही हे केलं. ते सगळे कार्यकर्ते आधी म्हातारे जरी झाले, दात जरी पडले, काहीतरी झालं, असं चालायला लागले, तरी पण ते आजही भगवा रुमाल घालून शिवसेनेचं काम करतात. क्या बात. साहेब, गेली अनेक वर्ष हे शहर जे बाळासाहेब ठाकरेंचं अत्यंत आवडतं शहर होतं. शिवसेना प्रमुखांचं मुंबईवर जेवढं प्रेम तेवढंच या शहरावर प्रेम. हां. पाणी का भेटत नाही हो अजूनही? आता काय झालं तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी सांगतो, मी स्वतः त्या ठिकाणी केंद्रामधून मी काँग्रेसच्या राज्यात मी स्कीम आणली. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची पाणी पुरवठ्याची योजना आणली. 792 कोटीचीच होती ती फक्त. फक्त 792 कोटीची. आणि त्यासाठी हे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटच्या सगळ्या त्या ठिकाणी खूप बैठका, 167 बैठका झाल्या अच्छा. आणि ती मान्यता झाली. मान्यता झाल्यानंतर त्या ठिकाणी महापालिकेला एक लाल पैसा खर्च नव्हता. एजन्सी आणि जे काही स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा पैसा असेल तो तिथे. मग इतकं असताना ती खूप कष्टाने, ठीक आहे, आता ज्या एजन्सीने घेतली त्या एजन्सीमध्ये सुद्धा काही ना काही वाद निर्माण होतात. मग काही त्या ठिकाणी अजून कुठेतरी काहीतरी करताना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अडचणी येतात, त्याला वेळ जातो. ते वेळ करता करता काय झालं, तर शेवटी ते काम योजना सुरू झाली. योजना सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की म्हणजे आम्ही जे म्हणजे उद्धव साहेबांच्या शुभाचे आम्ही सुरुवात पण केली आणि टाटा त्या कंपनीने टाटाला बाकीच्या ऑर्डर दिल्या, बाकीच्या 500 कोटीच्या ऑर्डर दिल्या त्यांनी, मोठे मोठे पाईप टाकायचे वगैरे वगैरे, आणि ते सगळं सुरू पण झालं. त्यावेळेस ती योजना झाली असती तर ते 24 अवर्स पाणी आपल्याला मिळत असतं. आज आपण ह्या 2 फ्लोअरच्या याच्यात जरी बसलो तर सेकंड फ्लोअरपर्यंत 24 तास पाणी आहे. लाईट जसाचं तसं. ही इतकी योजना चांगली होती. प्लॅनिंग कमिशननी डॉक्टर भापकर आणि पांजळे नावाच्या शहर अभियंत्याला तिथे घेऊन गेले ते. अमेरिका याला मुंबईला, त्या दिल्लीला त्या ठिकाणी प्लॅनिंग कमिशननी त्यांना बोलवून त्यांचा सत्कार केला. चांगली योजना आहे आणली म्हणून त्यांनी. आणि ही योजना आणली म्हणून तर ज्यावेळेस ही योजना कार्यान्वित व्हायला लागली त्यावेळेस वर्ल्ड बँकेने सांगितलं आम्ही पैसा देऊ. आणि अशा पुढे जर योजना असेल तर महापौराला, त्यावेळेच्या तत्कालीन महापौराला अमेरिकेचा सत्कार केला, अमेरिकेला पाठवला आणि वर्ल्ड बँकेने सत्कार केला ही योजना म्हणून. आता ही इतकी चांगली योजना असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांनी आणि MIMच्या नगरसेवकांनी ही योजना बंद पाडली की हे शिवसेनेचं श्रेय राहील, खैरेंचं श्रेय राहील, म्हणून काही करू द्यायचं नाही, म्हणून ते हटकून काड्या करायचं काम सुरुवात झालं. आता काड्या करायचं काम सुरुवात झाल्यानंतर खूप काहीतरी उलटापुलटा झालं. त्यात आमचे ते रामदासकर नावाचे पालकमंत्री होते. तर त्यांनी सांगितलं ते आता तिकडे आहेत. ते तिकडंच आहे. तर त्यांनी म्हणे असं उद्धव साहेबांना परत काहीतरी मिसलीड केलं. नाही, बंद करावं लागेल. भाजप त्या ठिकाणी खूप ओरडते, म्हणून नको, आपल्याला हे बंद करावं लागेल. हे भ्रष्टाचार कुठे काय झाला? अहो, जे पैसा आला तो बँकेत ठेवला गेला. केंद्र सरकारने जो इन्स्टॉलमेंट भरले बँकेत ठेवला गेला. स्टेट गव्हर्नमेंटचा जो काही थोडा बहुत हिस्सा होता तोही बँकेत ठेवला गेला. त्याचेच आता 4 पटीने पैसे झाले. ते आता ह्या नवीन पाणी पुरवठा योजना झाली ना, ती 2800 कोटीची, तिथे ते पैसे खर्च करू लागले. म्हणजे आम्ही जी आणली होती ती 143 कोटी फक्त पहिले आले. नंतर मग ते वाढत वाढत गेले तर कितीतरी झाले. आणि तुम्हाला सांगतो की 792 कोटीमध्ये ही योजना होणार होती. जनतेला काही त्रास नव्हता. 24 घंटे पाणी मिळणार होतं. ते त्याच म्हणजे आता 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वीच पाणी मिळालं असतं, पण हे होऊ दिलं नाही या लोकांनी. आणि मग त्याच्यानंतर मग हे पहा, आता ज्यावेळेस म्हणजे मुख्यमंत्री हे झाले देवेंद्रजी, देवेंद्रजींनी काय केलं माहिती आहे का? देवेंद्रजी हे केलं की यांनी सांगितलं, आता आमचे मित्र अतुल सावेकरचं, आपल्याला ती योजना करावी लागेल. केली त्यांनी. 1600 कोटी योजना केली. जी 792 कोटीची योजना होती ती यांचा कोणाचा पैसा लागत नव्हता महापालिकेचा. ती 1600 कोटीची योजना करून ती हे केली. मग तिथे सुद्धा तेच वांदे झाले. मग ते 1600 कोटीचे करता करता आता 2800 कोटी झाले. म्हणजे तुम्हाला सांगतो मी, 800 कोटी वरचे घ्या आणि 792 म्हणजे हे झाले. म्हणजे 2000 कोटी जास्त लागले का नाही? हा जनतेचा पैसा आहे ना, जनतेला अजून पाणी नाही आहे. हे सगळ्या गोष्टी जर झाल्या तर. आणि मी त्यावेळेस जर केली होती, त्या योजनेला वर्ल्ड बँकेने पारितोषिक दिलं. प्लॅनिंग कमिशन त्यावेळेस म्हणजे आता नीती आयोग आहे. प्लॅनिंग कमिशनने पारितोषिक दिलं. डॉक्टर भापकरांना विचारा तुम्ही, त्यांना बोलून त्या ठिकाणी हे केलं होतं. IAS ऑफिसर आपले महापालिका आयुक्त त्यांना. म्हणजे त्यावेळेस इतकी चांगली योजना ही होऊ दिली ह्या लोकांनी. आणि म्हणता खैरेंनी पाणी दिलं नाही. अरे खैरेंना तुम्ही त्या ठिकाणी पाणी योजना होऊ दिली ना, तर फक्त खैरेंचं नाव किंवा शिवसेनेचं नाव होईल म्हणून तुम्ही नाही होऊ दिली. आणि आज जी परिस्थिती आहे की किती वाईट आहे. पाणी मिळत नाही. जायकवाडी पूर्ण भरलेलं ते तर असतं. असंही म्हणतात की खैरे साहेबांमुळेच या शहराचा विकास झाला नाही म्हणतात. नाही, नाही, चुकीचं आहे. मी आता हे तुम्हाला क्लिअर सांगितलं की नाही?
तुमच्याकडे तुम्ही एक काम करा, IAS ऑफिसर आपले रिटायर तर इथंच राहतात, तुम्ही विचारा भापकरांना त्यांना पारितोषिक मिळालं का नाही. अमेरिकेला त्या ठिकाणी जे घेऊन गेलं ना, अमेरिकेचं जे पारितोषिक दिलं वर्ल्ड बँकेने ते आजही इथे आहे. हे ते दिलेलं आहे की ही योजना खूप चांगली आहे. आणि या योजनेचं त्यावेळेचे म्हणजे कमलनाथ नावाचे जे नगरविकास खात्याचे मंत्री होते, त्यांनी सांगितलं ही योजना जी केलेली आहे संभाजीनगरची, तशी योजना जर तुम्ही अजून कोणाला पाहिजे असेल अशा योजना, तर असे इन्व्हेस्टर खूप येतात. आपण त्या इन्व्हेस्टरचा फायदा घेऊन त्या ठिकाणी आपण योजना करू सांगितलं होतं. पण ते नाही उतरले नाही आणि पुढे होऊ दिले नाही. त्यामुळे ह्या योजनेच्या नंतर पुढच्या योजना झालेल्या नाही. त्यांचं म्हणणं असंही आहे की अनेक कंपनी बंद पडल्या. नाही यांची कंपनी नाही, तीच कंपनी होती ज्यांनी ती. पाण्याचंच नाही, बाकीच्या शहरातल्या ज्या कंपनी येणार होत्या त्या एकतर आल्या नाहीत किंवा ज्या नाही, आल्या होत्या त्या नाही, बंद नाही, पडल्या, नाही, 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 असा बंद- तुमच्यावर आरोप केला नाही, नाही, जातो. तो आरोप करतात, ते चुकीचा आरोप करतात. माझ्यामुळे तर त्या ठिकाणी कंपन्या आल्या. और दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर कोणी आणली? चंद्रकांत खैरेने आणली. ती कोणाच्या गव्हर्नमेंटमध्ये आणली? काँग्रेसच्या राज्यात आणली मी. मनमोहन सिंगांच्या राज्यात आणली मी. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर ते सगळं झालं ना. मग DMIC आणली ते आपण आणली, चंद्रकांत खैरेने आणली. हे सगळं इथून तिथून आणलेली ती. आज सुद्धा त्या ठिकाणी जे काही आपण हे केलं त्याच्यानंतर पण आपण हे केलं. नंतर तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस किया मोटर यायची होती, तर त्यावेळेस मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ होते. मी खासदार होतो. मी त्यांना सांगितलं की साहेब मी दिल्लीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. देवाभाऊ म्हणून सांगितलं. हा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही DMICला अजून डेव्हलपमेंटसाठी तुम्ही करा. मग त्यावेळेसच्या मंत्री ज्या होत्या त्या आपल्या सीतारामन त्यांनी सांगितलं ठीक आहे आपण करूया. हे आता आपण इतकं मोठं हे क्षेत्र केलेलं आहे तर आपण तिथे सगळं पूर्ण डेव्हलपमेंटचं सगळं आपण करू. हे मग तिने बाहेर ज्यावेळेस आम्ही लॉबीमध्ये भेटलं, "खैरे साहब मुझे दीजिए मैं पूरा करती हूँ." हे पण सांगितलं. फायनान्स मिनिस्टर. हां. नाही त्यावेळेस ती यांची इंडस्ट्रियल मिनिस्टर होते ना हे अच्छा. डेव्हलपमेंट मिनिस्टर ओके. होते. आणि मग ते म्हणे मी करते म्हणे तुम्हाला मदत करेन म्हणे मी आणि हे तर हे हे पण झालं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की नंतर मग म्हटलं तुम्ही जास्त सुविधा द्या. मग हळू-हळू मग ज्यावेळेस मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ झाल्याने इथे आले होते एकदा DMIC पाहायला. मग त्यावेळेस मी सांगितलं साहेब तुम्हाला त्या ठिकाणी फॉरेनला जावं लागेल. तुम्हाला त्या ठिकाणी झेकोस्लोवाकियाला जावं लागेल. तुम्हाला त्या ठिकाणी बाकीच्या फॉरेन कंपनीमध्ये जाऊन भेटून आणावं लागेल. ही किया मोटर येते. मी लोकसभेत भाषण केलेलं मी. किया मोटर ही जी किया मोटर जर आमच्या इथे आमचा हा उद्योग आला, तर डायरेक्टली 10,000 एम्प्लॉयमेंट क्रिएट होतील इथे. तेही मी सांगितलं. लोकसभेत भाषण केलेलं मी आणि त्यावेळेस तीच मॅडम होती. हां, बोले करेंगे बोले वो भी ट्राय करेंगे. म्हटलं तर मग नंतर इकडे तोपर्यंत काय झालं, की चंद्राबाबू नायडू तिकडचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काय केलं चंद्राबाबू नायडूंनी पूर्ण म्हणजे तेच जाऊन ते बसायचे. दर 15 दिवसांनी जाऊन त्याने किया मोटरचेच बसायचे. त्यांनी सगळी फॅसिलिटी दिली. परंतु काय झालं तिथला एरिया बरोबर नाही. आमचा एरिया त्यांना आवडला. पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बुट्टीबोरी बाहेर सांगितलं. आणि आपला इथला उद्योग आदरणीय आमच्या देवाभाऊंनी न येऊ देता ते बुट्टीबोरीला घेऊन जायचं म्हणतात. म्हणून किया मोटर आले नाही म्हणजे 10,000 डायरेक्टली 10,000 एम्प्लॉयमेंट क्रिएट होत होते. ते होऊ दिलं नाही. त्याला कारण देवाभाऊ आहे. म्हणजे तुम्ही काम करत होतात पण तुम्हाला सपोर्ट केला नाही आणि आता तुम्हाला ब्लेम असं करतायत की यांच्यामुळे विकास झाला नाही. चुकीचं आहे ते. हो, यांचे लोकं किती कसे असतात. आज मला सांगा यांचे भाजपचे कार्यकर्ते कुठे राहिले आता? हे बिचारे संघाचे कार्यकर्ते ट्राउझर शर्ट घाला नाही, गळ्यात चालत थैली असते तेच काम करतात. सतरंजा उठवणे काय सगळं काही करणं, घरोघर प्रचार करणं. हे तर फक्त फॉर्च्युनरमध्ये फिरतात. कोणता भाजपचा कार्यकर्ता फॉर्च्युनरमध्ये फिरत नाही. ते कुठून आले, कसे आले ते? हे कार्यकर्ते नाहीच आहे. फक्त लीडर आणि कॉन्ट्रॅक्टर लीडर झालेले आहे. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी काम करणारी व्यक्ती आणि म्हणून त्यांना माहीत आहे. आज अनेकांना माहिती आहे की ती योजना म्हटले ना, केंद्रकरने ज्यावेळेस ती योजना बंद केली ना, केंद्रकर त्यावेळेस हे होते, महापालिका आयुक्त होते. त्यांनी बंद केली ती योजना. ती कशी बंद केली त्याच्यावर खूप प्रेशर आलं. मग त्यांनी जाऊन स्वतः कोर्टामध्ये सांगितलं की साहेब बंद करून टाका म्हणून. मग यांनी सांगितल्यामुळे त्या ठिकाणी ती योजना बंद करावी लागली. आज ती योजना बंद केल्यामुळे किती नुकसान झालं. पण मग केंद्रेकर नंतर एकदा म्हणतात आमच्या शहरापर्यंत त्यावेळेसच्या आपण हे चुकीचं केलं. बंद नाही करायला पाहिजे होती योजना. केंद्रेकर कुठेही असेल तुम्ही विचारा ना, हे बंद करायला नाही पाहिजे. ही योजना त्यांनी कबूल केलं शेवटी. आपण चुकलं आपलं कुठेतरी ते. पण मग तुम्हाला प्रत्येक वेळा अशी अडचण निर्माण करण्यात आली ती जाणीवपूर्वक करण्यात आली? जाणीवपूर्वक करण्यात आली म्हणजे आता इथे राजकारण इथे त्यावेळेस इतकं राजकारण येत नव्हतं. पण आपण युतीमध्ये असताना सुद्धा राजकारण केलं भारतीय जनता पार्टीने. युतीमध्ये असताना पण केलं. तुमचे इतके चांगले संबंध होते चांगले साहेबांसोबत.
नाही साहेबांसोबत तुम्ही ही का नाही सांगितलं की असा त्रास देत आहेत वगैरे? नाही ते माहिती आहे ना, तर ते तरी काय करते. मी मुंडे साहेबांना नेहमीच सांगतो, मुंडे साहेब मला मदत करायचे. मुंडे साहेब मदत करायचे, उद्धव साहेब तर बरोबरच होते आणि या दोघांनी मिळून त्या ठिकाणी योजना प्लॅन केली आणि या योजनेचे जे कॉन्ट्रॅक्टर होते ना, जी एजन्सी होती, ती भारतीय जनता पार्टीचे खासदार होते. अच्छा. झी टीव्हीचे मालक गोयल. गोयल साहेब. हं. हम्म. मग आता ते होते ना, मग काय झालं? आता ते त्यांची माझी लॉबीमध्ये पण भेट झाली. खरे साहेब हम चालू करते हैं, आपका सपोर्ट. सपोर्ट क्या मेरी योजना है? नाही म्हणे तर नाही. मग करतो म्हणे आम्ही. म्हटलं ते तुमच्या भाजपवाल्यांना सांगा जरा कसे उड्या मारतात ते. मी त्यांना असं बोलत होतो, तुम्हाला भाजप वाले को बोलो, यही सब बंद कर. तुम मुंडे साहब को बोलो, क्या देवेंद्र जी को, किसको, नितिन गडकरी जी को बोलो, ये ऐसे तकलीफ दे रहे करके. आज मला सांगा ना तुम्ही, आज पर्यटन क्षेत्र आपलं आहे. अजिंठा म्हणजे सिल्लोड अजिंठा रस्ता आजही झाला का तो? का नाही झालं? तो फक्त यांच्यामुळे नाही झाला. भाजपचे खासदार तिथे होते ना, ते फक्त पैसे मागायचे. डायरेक्टली बोलतो मी. अरे बाप. आणि कोणी सांगितलं त्यावेळेस तो कॉन्ट्रॅक्ट घेतला होता, तो आमच्या एका खासदाराने घेतला होता, म्हणजे टीडीपीच्या सीएम रमेश यांनी. रमेशनी जो कॉन्ट्रॅक्ट घेतला, मग तो मला आम्ही फॉरेनला एकदा गेलो होतो कमिटीमध्ये, त्यावेळेस ते म्हणे, खरे साहब बोल रहा हूँ तुमको यार. मतलब मैं क्या बोलूँ, तुम देवेंद्र फडणवीस को बोलो और नितिन जी को बोलो. ये महाराष्ट्र के अध्यक्ष है, इसलिए उनको फंड्स चाहिए होंगे तो तकलीफ दे रहे होंगे तुमको. नहीं बोले फंड्स क्या चाहिए, मतलब उनको दोनों को बोला बोले मैंने, लेकिन क्या है ऐसा चल रहा है. कोणी बोलत नव्हतं. मी एकदा मी नितीन गडकरींना उभं राहून सांगितलं, तुम्ही तुमच्या माणसाला आवरा ना हो. अजून तो टुरिस्ट रस्ता झाला नाही आहे. आज अजिंठ्याचं टुरिझम कमी होण्याचं कारण म्हणजे फक्त रावसाहेब दानवेंनी त्या ठिकाणी हा रस्ता थांबवला म्हणून. अच्छा. हो हो. मग इथे कोणाला काही कळत नाही. फक्त जाणे. कसलं काय केलं त्यांनी रेल्वेमध्ये? काय रेल्वे वाढवल्या का? काहीच नाही केलं त्यांनी. सांगायचा मुद्दा असा की तुम्ही त्यांच्यावर काही बोलत नाही. भ्रष्टाचारपणा ते सगळे त्यांचेच मुलं, त्यांचेच नातू, त्यांचेच कारखाने, त्यांचे सगळे हे असं आहे. माझं काही केलं का मी? माझ्या आयुष्यात मी फक्त पक्ष वाढवला. माझ्या आयुष्यात फक्त धर्म वाढवला मी. मंदिरं बांधले, सप्ते केले असेल किंवा बाकी लोकांना, गरिबांना मदत केली असेल, काही केलं असेल, पण मी माझं स्वतःचं काही वाढत नाही. यांनी तर मोठे बिल्डिंग झाल्या सगळ्याच्या. मोठे-मोठे हॉटेल झाले, मोठे-मोठे बंगले झाले, सगळे झाले. मी असं केलं काही? मी फक्त लोकांची मी प्रेमाने त्या ठिकाणी वागून लोकांना वाचवलं, मदत केली, संरक्षण दिलं आणि आज लोकं आनंदात राहत होते. पण आता काय झालं? आता तुम्हाला भ्रष्टाचार किती झाला? प्रचंड भ्रष्टाचार. प्रचंड भ्रष्टाचार. तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये गेले, काय? ठीक आहे, पाहू. एक इथून ह्या टेबलवरून ह्या टेबलवर फाईल जायची 1 महिना. अरे बाबा घे रे, त्यांचं काय काम करा, असं अशी कोणाची हे पण नाही. तर मला काय मिळतं? एकाने तर मला सांगितलं, साहेब आम्हाला पैसे द्या तुम्ही. मी कसं देऊ? अरे तू मला मागतो, याचं काम आहे. तू पैसे याला मागायला लागला म्हणून मी तुला दम द्यायला आलो. त्यामुळे आम्ही काय, आम्हाला ते वर पण द्यावं लागतात ना. आता मला सांगा, जर मंत्रीच पैसे खात असतील किंवा हे करत असतील, तर त्यांचं कोणी बोलत नाही. आणि आजकालच्या तरुण पिढीला माझं नाव खराब करायला लागले. मी तरुण पिढीला तुमच्या मार्फत त्या ठिकाणी मी सांगेन की मी काय केलं. तर तुम्ही माझा बायोडाटा जर पाहिला तर तुम्ही आश्चर्य व्यक्त करा. मी अनेक कमिट्यांचा चेअरमन होतो. आता आज अनेक कमिट्यांच्या ते चेअरमनशिपमुळे त्या ठिकाणी मी बरेच डेव्हलपमेंट केलेलं आहे. बरेच घाटी हॉस्पिटल असेल, बाकी काही असेल, रस्ते असेल. आज तुम्हाला सांगा, सोलापूर ते धुळे हा रस्ता आपण जो केला, अनेक वर्षापासून पेंडिंग होता आणि तो घाटामध्ये त्या ठिकाणी चाळीसगाव कन्नडच्या घाटामध्ये. मग मी जाऊन भांडून केलं. कोणी मला तर रात्री 1:30 वाजता सही केली. कोणी केली माहिती आहे? ऑक्सर फडणवीस यांनी. त्यावेळेसचे मंत्री होते. त्यांच्याकडे रात्री बसलो मी 2:30 वाजता, 1:30 ते 2:30 पर्यंत, आणि मग त्यांनी सही करून दिली. दुसऱ्या दिवशी परत मीटिंग घेतली आणि हा नॅशनल हायवे पण केला, सोलापूर धुळे. त्याचा नंबर 211 NH 211 पण झाला आणि नंतर त्याला पूर्ण हे पण केलं. दुर्दैवाने, त्यांच्या दुर्दैवाने आणि आमच्या सुदैवाने आमचं राज्य आलं मोदींचं. आणि त्यात माझे मित्र त्या ठिकाणी गडकरी होते. गडकरींकडे मी मंत्री झाल्याबरोबर त्या तिसऱ्या दिवशी गेलो. त्यांना म्हटलं, असं जण, तो माणूस माझे मित्र आहे. आम्ही दोघं महाराष्ट्रात मंत्री होतो. आणि ते म्हणाले, खैरे साहेब बोला. मग आम्ही 2-3 घंटे घालून त्या ठिकाणी हा रस्ता पूर्ण ओके करून घ्यायचा. म्हणजे सगळं झालेलं आहे, फक्त तुम्ही आता धक्का मारा, कारण आता आपलं राज्य आलं म्हणून. आणि त्या मित्राने खरोखर मी सांगतो, नितीननी खूप चांगलं काम केलं. काय झालं नंतर, हा रस्ता झाला पूर्ण. म्हणजे 7,000 कोटीचा रस्ता आहे तो पूर्ण इथून तो सोलापूरपर्यंत. आज मी सोलापूरला नेहमी जातो ना, किंवा देवीला जातो ना, तुळजापूरला, तर 2-2.5 घंट्यात पोहोचतो आम्ही. इतकं झालं. तर पुढे 6-6 घंटे लागायचे. आज हे
दुर्दैवाने अजून एक मुद्दा राहिला, तो म्हणजे तिथे टनेल करायचं होतं ना, तर काही अधिकाऱ्यांच्यामुळे त्या ठिकाणी तो टनेल होऊच शकला नाही. तो टनेलसाठी मी स्वतः उन्हातान्हात फिरून सगळं दाखवून सगळं हे केलं. ते वरतून काही होऊ शकत नव्हतं, काही फॉरेस्ट त्या ठिकाणी होतं. फॉरेस्ट होतं म्हणून त्या ठिकाणी फॉरेस्टमुळे त्या ठिकाणी ते होणार नाही. मग अंडरग्राऊंड करायचं म्हणजे टनेल करायचं. तर ते टनेलची योजना पण झाली, सगळं झालं आणि त्याला फक्त 3.5-4 कोटी हजार एक 4-1 हजार कोटीपर्यंत लागणार होतं कारण आज आता किती केलं त्यानं? ते केलंच नाही आणि तो त्याच्यातून ट्रेन जाणार होती. अच्छा. तोही आम्ही केला होता. सुरेश प्रभू मंत्री होते रेल्वेचे आणि इकडे हे मंत्री सुरेश प्रभू. तर मला हे म्हटले, "यार वो सुरेश प्रभू क्या वो ठंडा आदमी है, बोले इनका क्या हो रहा है?" बोले, "आपण उसको छोड़ देंगे, आपण अपना बना देंगे." हा उद्देश त्यांनी ठेवला. गडकरींचं धडाकेबाज काम. शेवटी ते सुद्धा त्या ठिकाणी थांबून गेलं. थांबून गेलं तर मग मी खासदार नव्हतो. मग 1,00,000 लोकांच्या सह्या घेऊन परत आम्ही त्यांच्याकडे गेलो, गडकरींकडे. ते म्हणे, "हो, करू, करू." आणि अजूनपर्यंत त्या ठिकाणी चाललं. मग आम्ही कोर्टामध्ये त्या ठिकाणी जे मॅटर सुरू झाला, तर त्यावेळेस आम्ही आमच्या त्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे म्हणून आमचा जो उपजिल्हा प्रमुख आहे, तो त्या याचा कृती समितीचा अध्यक्ष होता. त्याला म्हटलं, "तू टाकून दे मग." ॲडजॉइन होत आहे तिथे. मग त्या कोर्टात. पण त्या याच्यामुळे आमचे सगळे पत्र-बित्र पाहिले त्यांनी कोर्टाने. पत्र पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं, "नाही, इथे टनेल नको." मग ती टनेलचं अजून पण मला सांगतो, की इथून निघणार, तिथून निघणार, इथून निघणार, तिथून निघणार. 6 महिने तर झाले कोर्टाने आदेश दिल्यानंतर मग. पण तो टनेल जर झाला तिथे, तर त्या ठिकाणचं म्हणजे नॉर्थ ईस्टपासून साऊथमध्ये जाणारा हा रस्ता महत्त्वाचा राहील आणि महाराष्ट्रामध्ये खानदेश ते पश्चिम महाराष्ट्र जोडले जाईल, ही माझी भूमिका होती. फक्त टनेल आता ते नाही झालं. म्हणून त्या ठिकाणी तिकडचं डेव्हलपमेंट थांबलं. तर टनेल झालं तर अजून डेव्हलपमेंट थांबेल. पण तो रस्ता मोठा झाल्यामुळे अनेक वाहनं त्या ठिकाणी ह्या रस्त्याने जातात सोलापूरला वगैरे. ही अशी परिस्थिती. मग मी कुठून काम नाही केलं. करेक्ट. आज पण तुम्हाला मग सांगतो, समृद्धी मार्गसुद्धा माझ्या वेळेस सुरुवात झाला ना. समृद्धी मार्गसुद्धा माझ्या वेळेस सुरुवात झाला. आम्ही भूमिपूजन केलं. आर्य वाणी साहेब तिथले आमदार होते. वैजापूर तिकडून तिकडं सुरू केलं. बऱ्याच ठिकाणी सुरू केलं. आता एखादा रस्ता करायचा म्हणजे त्याला वेळ लागतोच की नाही. ते सगळं केलं. समृद्धी मार्ग असेल, हे येतं म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण केल्या. अहो, आता विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला म्हणतोय सीपेट मी आणलं. आमचे उल्हास गवळी साहेबांनी मला सांगितलं, "सीपेट आणायचं खैरेसाहेब कसं करणार?" म्हटलं. आम्ही लगेच मग मी स्वतः आम्ही ते दुवा नावाची त्यावेळेस इंडस्ट्रियल मिनिस्टर होते. त्यांच्याकडे जाऊन त्यांना आम्ही त्या ठिकाणी हे करून घेतलं होतं. आणि त्या सीपेटचं किती मोठं जाळं निर्माण झालं. एज्युकेशन झालं की नाही प्लास्टिक इंडस्ट्रीचं. मग ते झालं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर सगळ्यात महत्त्वाचं वाटत असेल तर तुम्हाला मी एज्युकेशन मुलांसाठी काय केलं? UPSCच्या मुलांसाठी काय केलं? मी UPSCच्या मुलांसाठी तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो, की मुलं दिलेले यायचे. त्यांना राहायला जागा वगैरे नव्हती. माझ्या 20 वर्षाच्या कार्यकालात 250 मुलं त्या ठिकाणी राहून गेले. कोणी 1 वर्ष राहिलं, कोणी 6 महिने राहिलं, कोणी 2 वर्ष झालं, कोणी 3 वर्ष झालं. जेवण पण तुमच्याकडूनच असेल. सगळं आम्ही सगळी व्यवस्था केली त्यांना. त्यांचा अभ्यास पण घ्यायचो. आम्ही पार्लमेंटरी पुस्तकं द्यायचो. इंग्रजी वर्तमानपत्र, हिंदी वर्तमानपत्र, मराठी वर्तमानपत्र, लोकमत पण यायचं आणि लोकसत्ता यायचं. ते पण द्यायचो आम्ही. हे सगळं त्यांना पण बाकी बाहेर खूप कंट्रोल कुठं जायचं नाही, काय नाही. अभ्यास करत बसा. खूप आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इन्कम टॅक्स कमिशनर झाले. त्याच्यानंतर मग RTOचे मोठे अधिकारी झाले. त्याच्यानंतर डॉक्टर झाले, वकील झाले. आज ते नामांकित वकील झाले. माझ्याकडे राहून. त्याच्यानंतर काही ठिकाणी SP झाले त्यावेळेस. आता ते SP म्हणजे त्याचे पण अजून प्रमोशन IG पर्यंत गेले पोरं आहे. हे पोरं IG पर्यंत गेले. पण तुम्हाला सांगतो मला हे माझं भाग्य आहे, की मी हे सगळं महत्त्वाचं काम केलं, की UPSCमध्ये त्या ठिकाणी आपले मुलं त्या ठिकाणी आज मोठे-मोठे झाले. मलाही आठवतं मी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनमा उतरलो होतो. आणि मी त्यांना सांगितलं पत्ता. ते म्हणाले, "अच्छा सांसद खैरे साहब के घर पे जाना है क्या?" तर तो रिक्षा मला घेऊन आला होता तिथे. तर मला ह्या सगळ्या गोष्टींची हो, जाणीव आहे. दिल्लीच्या बंगल्यामध्ये जो सरकारी आणि तुमच्या आशीर्वाद मिळालेला बंगला होता. त्या बंगल्यामध्ये अमरनाथ यात्रा, मग देवीची यात्रा, वैष्णव देवीची. त्यांना कोर्टात कामं असले ते, मंत्रालयात कामं असले, फिरायला लोकं यायचे ते किंवा मग जैन समुदायाच्या त्या महिला त्यावेळेस दरवर्षी जायच्या. हस्तिनापूरला जायच्या त्या. पूर्ण ग्रुप त्यांचा. तर त्यावेळेस त्यांना पण लसूण, कांदा नसणारं असं जेवण. मग जाऊन कधी-कधी ते डायरेक्ट जर जायचं असलं, मी स्वतः जाऊन त्या रेल्वे स्टेशन जाऊन त्यांना जेवण फूड वगैरे दिलं, पॅकेट्स पाणी द्यायचे. दिलं. सगळी सेवा केली आम्ही. आज नाही आहे ती सेवा. आज लोकं लढतात. मी आता कुठे पण गेलो ना, तुम्ही आता प्रचाराला नेहमी जातो. साहेब
मी तिथे तुमच्या घरी दिल्लीत 4 दिवस थांबलेलो आहे. मग एवढं सगळं जर झालं होतं, खैरे साहेब इतकं चांगलं तुम्ही सगळं काम करत होता, ते कसं झालं तुम्हाला ते सांगतो. खासदारकीची निवडणुकीमध्ये काय चुकलं पहिल्या नेमकं? वेळेस काय झालं तुम्हाला सांगतो. हं. 19ला काय झालं, म्हणजे माझ्या इलेक्शनला हर्षवर्धनला उभं केलं काही लोकांनी. हं. तिथे जातीवाद आला आणि तरी पण आपण खूप पुढे गेलो. म्हणजे फक्त 4,400 मतांनी पडलो आपण. त्यावेळेस काय झालं, की आता इलेक्शनच्या काळामध्ये काय असतं, शेवटच्या घटकेचं जे मतदान असतं ना, ते शेवटच्या घटकेचं मतदान हे 10% तरी वाढलं तर आपण खूप मोठ्या मार्जिन निवडून येतो. 3:30-4 वाजेपासूनच काही लोकांनी काय केलं, काही म्हणजे माझ्या विरोधकांनी, काही आमच्या पक्षातले पण होते. त्या लोकांनी काय, बस झालं, स्लो, हरकत नाही, येतात खेळतात, जाऊ दे, कशाला मेहनत करता काय. त्यावेळेस आपण काय करतो, अरे जा ते ध्रुवांच्या घरातले लोकं राहिले, अरे ते जोशींच्या घरातले लोकं राहिले, ते जाधवांच्या घरातले लोकं राहिले, जा जा आणा लवकर, आणा लवकर आणा. आणि ते आपण हे करून ते मी त्यावेळेस जर झालं असतं तर मी आज हे जे चित्र झालं ना ते होऊ दिलं नसतं मी. कारण माझे रिलेशन सगळ्यांचे चांगले होते. दिल्लीमध्ये माझे रिलेशन खूप चांगले होते. फक्त मी सोनिया गांधींना कधीच भेटलो नाही. पण राहुल गांधींना बऱ्याच वेळ गप्पा मारायचो, बरोबर बोलायचो. बाकी सगळ्यांशी बोलत होतो. ममता बॅनर्जी असतील, नितीश कुमार असतील, नेताजी असतील, लालू प्रसादजी असतील, सगळ्यांशी बोलायचो मी. सोमनाथ दादा असायचे. सोमनाथ दादा माझ्यावर खूप प्रेम सोमनाथ करायचे. चॅटर्जी. हो, खूप असे सगळ्यांचं माझं रिलेशन खूप चांगलं होतं. मी इतकं चांगलं रिलेशन मेंटेन केलं होतं, की कुठेही काम, दिल्लीचं कोणतंही काम होतं, अहो ते कशाला? दिल्लीत कुठे आजूबाजूला कुठे जर ॲक्सिडेंट झाला, मृत झाला, बॉड्या आणल्या मी 28 बॉड्या इथे. 28 बॉड्या आणल्या मी इथे. फॉरेनच्या कमीत कमी 6 बॉड्या आणल्या मी. फॉरेनच्या 6 बॉड्या. किती अवघड असतं ते. सगळं मी येतं त्यांना पूर्ण व्यवस्था, माझी व्यवस्था करून त्या ठिकाणी मी ते बॉड्या आजूबाजूचे जे कुठे ॲक्सिडेंट झाला, कुठे काय झालं, कुठे इथे आणल्या. ते तिकडे असेल तर तिकडे. पण अशा पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी हे सुद्धा काम मी सामाजिक काम केलेलं आहे. मी पुण्याचं काम केलं ते. आणि मग असं सगळं करत असताना जर माझ्यावर कोण टीका-टिप्पणी करतात, तर फक्त एक त्या ठिकाणी दृष्टिकोन झाला. मुद्दाम त्या ठिकाणी मला पाडण्यात आलं. त्यावेळेस तुम्हाला सांगतो, मातोश्रीमध्ये मला ज्यावेळेस मी दुसऱ्या वर्षी गेलो होतो, साहेबांनी मला फोन केला, "कसं काय झालं?" म्हणाला. आणि इंदिरा लोकांनी दगडफेक सुरू केले होते. आपण जर रिकाउंटिंग मागितलं असतं ना, तर आपला फायदा पण झाला असता. पण तिने दंगल घडवून टाकले असते इंदिरा लोकांनी, एम-आय-एमवाल्यांनी. आणि स्वतः वहिनी, मी आणि साहेब बसलो होतो. त्या तिघांच्या डोळ्यात पाणी आलं. मी कसं पडलो, काय पडलो. अहो त्यांनी फटाके, मी पुढे गेलो होतो ना, तर फटाके फोडले बाहेर जाऊन. आणि थोडं येऊन बसत नाही तर अर्ध्या तासाने कळलं की खैरे पडले. हेच दुःख. आणि इतकं असताना सुद्धा काही लोकांनी त्या ठिकाणी हे केलं. आणि त्याच्यानंतर मग मात्र तरी पण मी 5 वर्ष काम करत राहिलो. 5 वर्ष त्याच पद्धतीने काम केलं, की मी खासदार म्हणून काम केलं. अनेकांनी मला टीका केली होती. हे अजून खासदारच समजतात स्वतःला. असं तुम्हाला वर्तमानपत्र हो, हो. हो, खासदारच समजतो. मी खासदारच आहे. कारण हे जे खासदार ते काय कामाचा आहे का? त्याला काय समजतं का? आता आलेला तो दारूवाला खासदार तो तर तुम्हाला सांगतो, की तो त्याला काही समजत नाही. आज प्लेन सर्व्हिस बंद होती. इंडिगोची कोणतं होतं, DGCA म्हणजे काय त्याला माहीत नसेल. एअरपोर्ट ऑथॉरिटी काय म्हणजे माहीत नसेल. त्याला मराठीत वाचता पण येत नाही. मराठीत त्या काही वाचता पण येत नव्हतं. तुर करत होता. अशा लोकांना मतदान केलं काही लोकांनी. फक्त मोदीच्या नावाने. नाही, नाही, हे नको. तिथे परत धर्मवाद आला, की हे मुसलमानाच्या बरोबर गेले. म्हणून ते जे हिंदू होते ते हटकून तिकडे मोदींच्या नावाने त्या तिकडे गेले, मोदी करून. त्यात काही बरेच या हिंदुत्ववादी संघटनांनी म्हणजे मोदींना सपोर्ट करण्यासाठी, कारण मोदी येणारच होते ना. पण इथला आपला कोणतरी पाहिजे ना. पण ते अजून तो एक मुद्दा त्या ठिकाणी खूप मोठा गंज झाला. आणि ह्यावेळेस सुद्धा आणि काय पैसा वाटला. मी तर चॅलेंजनी बोलतो, 120 कोटी रुपये वाटले नाही. 120 कोटी रुपये. अरे बापरे! कसे माहिती आहे का? हो, तुमच्याकडे 5 माणसं आहे का? हे 25,000. तुमच्याकडे 3 लोकं आहे का? हे 15,000. असे पैसे वाटत गेले. ही माणसं आम्हाला का नाही भेटत? तुम्हाला आमचं होम लोन कटलं असतं ते ना. तुम्हाला एक सांगतो ना, काय झालं माहिती आहे का? ही माणसं जी आहे ना, ही माणसांनी काय केलं, की पहिले पाहिलं. म्हणजे मी स्पष्ट सांगतो ना, आरोप पण करतो माझा, की ज्यावेळेस 10 तारखेला साहेबांची सभा झाली ना, 11 तारखेला त्या ठिकाणी 11 तारखेला संध्याकाळी 5:30ला प्रचार संपला आणि रात्री लोकं मग चर्चा करतात ना, कोण येतं? खैरे साहेबांना, खैरे साहेबांना. त्याच वेळेस रात्री मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे आले. प्लेनमध्ये 40 कोटी रुपये घेऊन आले ते. बापरे! आणि बसले हॉटेलला, सगळ्यांना बोलून घेतलं, तुम्ही पण खर्च करा आणि यांना सांगितलं तू पण खर्च कर. आणि मग याला दम मारला, सगळ्यांना दम मारला. त्यांनी ते पूर्ण आणि पैसे कोणाच्या थ्रो वाटले? पोलिसांच्या गाडीत. मला 2-3 पोलिसवाले भेटले, म्हणे काय साहेब, रडायला लागले मला पाहून. म्हणे आमच्या हाताने वाटावं लागले पैसे मला.
किती दुर्दैव नाही तुमच्यासारख्या माणसाला, धार्मिक माणसाला पाडलं म्हणा. हे झालं आणि काय केलं मग? हे निवडून आल्यानंतर काय केलं? दारूची दुकानं वाढवल्या. 22 दारूची दुकानं. याच्या नावावर, त्याच्या नावावर, त्याच्या नावावर. आणि शेती घेतली, जमिनी घेतली, लुटालूट चालली, जमिनीची लुटालूट चालली. आमच्या त्या दत्त मंदिराची जागा लुटली त्याने. अशा अनेक जागा लुटल्या. एकतर ते ड्रायव्हरच्या नावावर घेतल्यानंतर ते प्रकरण काढलं, नंतर मग त्याचं थांबलं. मग अशा माणसाला निवडून देता म्हणजे काय? मी माझ्या आयुष्यात असं काही केलं का? मी जमिनीचे लफडे केले का? मी अजून काही कोणाचं काही मुंड्या कापल्या का? म्हणजे कोणाला त्रास दिला का? नाही केलं मी. मी तर अगदी प्रामाणिकपणे लोकांचे काम केलं. माझं घर स्वच्छ आहे तेवढंच आहे. माझे काही प्रॉपर्टी नाही, काही नाही, काही नाही. आणि इतकं असताना सुद्धा माझ्या मुलांनी सुद्धा कधी कोणा असं दादागिरी केली नाही की आमचे काका, आमचे वडील हे आहे म्हणून. नाही तर बाकीच्या लोकांचं काय झालं? आजकाल तर म्हणजे त्यांचेच पोरं काम करतात. त्यांच्या घरचे लोक काम करतात. आत्ता जे काही आमच्या ती महिला फुटली ना, ती शिंदे गटात गेलेली महिला फुटली, ती काय म्हणते? नाही त्यांच्या मुलीच्यामुळे मी आले. मला विचारत पण होते. त्यांची जे हुकूम चालते आम्ही काय करू? असं असतं म्हणजे ती सांगते असं. सांगायचा असा मुद्दा आहे तुम्हाला सांगतो, की घरच्या सगळे लोक जे दादागिरी करायचे, रुबाब मारायचे, ते माझ्या घरी कुठे नव्हता. मी एकदम साधा होता. म्हणून मला त्या ठिकाणी लोकांना दुःखवतं. खैरसाहेबांना उगाच पाडलं. आपलं दिल्लीला राहायला पण जागा नाही आणि त्याच्यानंतर इथे सुद्धा त्या ठिकाणी काही असलं की अर्जंट रात्री 2 वाजता फोन करा मला तुम्ही. 3 वाजता फोन करा, मी उचलतो आणि त्या पोलिसांना सांगतो. काल रात्री असंच झालं ना, कालची रात्र 2 वाजले मला फोन आला, "साहेब मला ते असं झालं, पोलिसांनी गाडी पकडली" म्हणे. "काय कशामुळे?" ते टेबल सीट होतं. मग काय तर काहीतरी तुम्ही दारू पिला असं काहीतरी? "नाही, नाही काहीच नाही साहेब, आम्ही आत्ता इकडनं यायला लागलं ते छावणी पोलिसांनी पकडलं." तर म्हणलं, "अरे बाबा हे फक्त येऊ लागले ना, हे कुठे गेले होते बाहेर तर आले ते रात्री 2 जरी वाजले असतील तर याने काही दारू पिलेले काय, याने काही चोऱ्या केल्या काय, याने काय केलं का?" नाही म्हणलं, "फक्त आम्ही चेकिंग करतो." मला गाडी वापस देऊन टाक त्याची. देऊन टाकली वापस. म्हणलं, "साहेब काही नाही." तर मुलं म्हणतात, "साहेब थँक्स." मग रात्री 2 वाजता उठवला तू थँक्स म्हणता तर ठीक आहे, हरकत नाही. पण सांगायचा मुद्दा असेल कधी पण रात्री काही होऊ शकतं. आम्ही त्यावेळेस धावत जातो की नाही, ते बाळासाहेबांनी 80% समाजकारण 20% आजकाल सांगितलं त्याप्रमाणे करतो की नाही करतो. हे आजही लोकांना आवडतं. मला अनेक जण म्हटले, "खरे साहेब इथे शिवसेनाच पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पाहिजे. बाकी काही नाही पाहिजे." आजही म्हणतात लोक. शेवटचा प्रश्न विचारतो, कारण तुम्ही इतकं भरभरून बोललात. आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहे आम्हाला. कलावंतांच्यासाठी मात्र काहीच केलं नाही असा आमचा आरोप आहे. चूक. ज्यावेळेस मी आमदार होतो त्यावेळेस एकनाथ नगरचा ग्रुप होता आणि त्या एकनाथ नगरच्या ग्रुपने त्या ठिकाणी आता तो हा बिचारा वारला आज, मनोज वारला. मिलिंद जहागीरदार. मिलिंद आणि दोघे भाऊ गेले. हो. मिलिंदनी पुढाकार घेतला होता, तो ऑर्केस्ट्रा तयार केला त्यानं. आणि ऑर्केस्ट्रा तयार केला तर म्हटलं, मला त्यांनी उद्घाटन बोलवून मी गेलो. मग ते त्यांचे 2-3 कार्यक्रम मी घेतले. मग ते म्हणे, "साहेब काहीतरी मुंबईमध्ये पण ठेवा ना कार्यक्रम." शिवाजी मंदिरमध्ये कार्यक्रम ठेवला. अरे वा. या मुलांना शिवाजीनगर, या एकनाथ नगरच्या मुलांना मी शिवाजीनगरला घेऊन गेलो. शिवाजी मंदिरमध्ये कार्यक्रम घेतला. जॅकी श्रॉफ आला होता. नंतर राज ठाकरे साहेब आले होते, मुंडे साहेब आले होते, आमचे पण बरेच नेते होते. पण तो कार्यक्रम पूर्ण म्हणजे त्यांचं स्वागत केलं. मी म्हटलं हा आमच्या संभाजीनगरच्या कलावंतच येत आहे. आणि नंतर मग तुम्हाला म्हणजे दुसरं काय झालं, आमचे सरकडे बंधू यांचा तर मुंबईत त्या ठिकाणी मनोहर जोशी साहेबांनी 60व्या वाढदिवसाचं हे केलं तर साहेबांनी त्या आशीर्वाद दिला. बाळासाहेबांनी राजेशला सरांना आशीर्वाद दिला. अरे काय मस्त बोललास म्हणे तू, काय गाणं आहे तुझं, काय जबरदस्त. आणि तसंच ते करून आम्ही दिल्लीपर्यंत घेऊन गेलो त्यांना. संसद भवनात कार्यक्रम घेतला. अटलजी अडवाणीजींच्या समोर केला. एकदा नाही 2-3 वेळेस केले. आमच्या नाटकासाठी नाही काही केलं. नाही, नाटकासाठी आम्ही इथे नाटकं इथे आम्ही दरवेळेस आम्ही साहेबांचा वाढदिवस असेल, माझा वाढदिवस असेल किंवा अजून काही असेल तर आम्ही इथे नाटकं प्रत्येक वेळेस आम्ही करायचो. आणि वर्षातून 2-4 नाटकं तर व्हायचे आमचे. अमोल कोल्हेंचं तर नाटक तर बऱ्याच वेळेस झालं. कारण ते इथे जे नाटक व्हायचं असं जे साहेब म्हणतात ते राजकारणातलं नाटक नाहीये, खऱ्या नाटकाबद्दल बोलतायत. नाही, खूप चांगले नाटकं झाले ना आपले ते. म्हणजे तुम्हाला सांगतो की संभाजीराजांचे तर नाटकं तर जबरदस्त झाले. त्यानंतर बाकीचे म्हणजे बऱ्याच यांचे नाटकं खूप झाले. म्हणजे अशोक सराफांचे नाटक झाले. असे आम्ही किती वेळेस सांगा ना. आणि दरवेळेस आम्ही कार्यक्रम घ्यायचो, हे घ्यायचो. म्हणून नाट्यप्रेमींना सुद्धा तेवढंच आम्ही मदत केलेली आहे. सिने कलावंतांना सुद्धा मी मदत केली. तुम्हाला गाणी पण खूप आठवतात आणि आवडतात. आता ही सगळी सिच्युएशन सध्याची जी आहे, मला माहिती आहे. आता ही सगळी सिच्युएशन जी चालू आहे, सध्याचा गदारोळ चालू आहे,
एखादं गाणं या सिच्युएशनवर आठवतं का? नाही नाही, आता या सीझन नाही. म्हणजे आपण ते मैंने तेरे लिए सात अंक सपने चुने हे गाणं आपण म्हणजे राजेश खन्ना माझा फेवरेट हिरो कोण माहिती आहे ना? राजेश खन्ना. जबरदस्त राजेश खन्नाचे सगळे गाणे मी त्या ठिकाणी रोज एक तरी गाणं त्यांचं रात्री ऐकतो, पाहतो. म्हणजे टी म्हणजे तुम्हाला आता हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला सांगायचं आहे का, की मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने सपने चुने? चुने. पुढे काय झालं ते? नाही, पुढे मी करणार ना ते. मी हे पहा, मी थकणार नाही, थांबणार नाही. मी असंच पुढे चालत आहे. कारण मला बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि जनतेचा समाजाने जनतेचा आशीर्वाद. मी थांबणार नाहीच. मी काम करत आहे. काय वाटतं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय यश असेल, काय नाही, असेल? म्हणून आता हे जे आता होऊ द्या. मी काय म्हणतो तुम्हाला एकदा आता बोलून गेलो मी, की आता काय तिकडे काही तिकीटं मिळत नाही, मग आमच्याकडे लाईन लागली. पण आमच्याकडे ऑलरेडी लाईन आहे. आता निवडताना कधी-कधी हेडेक होतं, बाबा आता याला द्यायचं की त्याला द्यायचं की त्याला द्यायचं. पण चांगल्या पद्धतीने आम्ही ते सगळी पूर्ण तयारी करू आणि मी आमच्या या संभाजीनगरच्या मतदारांसाठी, कार्यकर्त्यांसाठी मी डोर टू डोर जाईन, सगळीकडे जाईन. मला लोकं ओळखतात. लोकं मला त्या ठिकाणी मानतात. लोकांनी मला मतदान पण केलं. आता ह्यावेळेस माझी चूक कशी झाली माहिती आहे का? जे ते पैसे जरी तिने वाटले असेल, धनुष्यबाण आमची निशाणी होती. माझ्या छातीवर अनेक वर्ष धनुष्यबाण होता. म्हणून 1,00,000 मतं म्हणजे धनुष्यबाणाचे त्याने गेले. निशाणी बघून. निशाणी बघून त्याने गेलं. कारण त्यांची धनुष्यबाण झाली होती आणि आमचं फक्त मशाल होतं. मशाल हे पण कसं केलं इलेक्शन कमिशननी, आम्हाला मशाल ते चिन्ह दिलं होतं. ते मशालचे चिन्ह आम्ही त्या ठिकाणी आम्ही ते मशाल हे चिन्ह त्या ठिकाणी आम्ही दिलं, दाखवलं. आणि ते आम्ही ओके केलं. सगळं छपाई केली आम्ही. नंतर इलेक्शन कमिशनने आम्हाला दम मारला आणि त्यांनी सांगितलं की ते जे निशाणी दाखवलं त्याने ती निशाणी आहे ना, ते निशाणी ती दाखवली आणि ही निशाणी. त्यामुळे 15 दिवसाच्या अंतरात आम्हाला काही मिळालं नाही. 15 दिवसाच्या अंतरामध्ये ते आम्हाला मिळालं नाही. दाखव, हे दाखव. धनुष्यबाण दाखव पहिले. आपलं हे दाखव पहिले, मशाल दाखव. हे आहे ना, हे हे चिन्ह दिलं होतं आधी. अच्छा. हे चिन्ह 1 महिन्यापूर्वीच दिलं होतं. ज्यावेळेस आमची निशाणी थांबली ना, त्यावेळेस दिलं आणि हे मान्य केलं. त्याच्यामुळे आम्ही छपाई केली ही छपाई केली आणि त्यानंतर मग निरोप आला, कारण ही तुमची निशाणी नाही आहे. ही निशाणी ती दुसरी कोणती निशाणी दाखवत आपल्या ती नवीन जी सध्याची मशाल मिळालेली आहे ती. त्याचा प्रचार पण झाला नाही. दाखव फटाफट करा. तर ते ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा पराभव झाला. या सगळ्या गदारोळातनं पराभव झाला. म्हणजे जरी त्यांनी पैसे वाटले असेल, तरी धनुष्यबाणाला लोकांनी मतदान केलं. आम्ही जर मावशी कोणाला मतदान दिलं? अरे तुलाच दिलं ना रे. कशावर दिलं? धनुष्यबाणावर आपलं धनुष्यबाण. अरे माझं धनुष्यबाण आमचा नाही. असं सगळ्यांनी त्या ठिकाणी कोणाला लवकर निशाणी कळली नाही. त्यामुळे 1,00,000 मतं माझे धनुष्यबाणाचे तिकडे गेले. जे धनुष्यबाणाला मिळाले ते फक्त माझेच मतं तिकडे गेले. पण मग आता मशाल या चिन्हावर पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित होणार. राज साहेब आणि उद्धव साहेब एक होणार. जबरदस्तपणे. अच्छा. मग सांगतो आज मुंबईमध्ये त्या ठिकाणी हे जर घाबरतात नाही, शिंदे बिंदे देवा हे घाबरतात फक्त राजसाहेब उद्धव साहेबांना. आता राजसाहेबांचं भाषण तुम्हाला माहिती आहे, त्यावेळेस राजसाहेबांचं किंमत खूप वेगळी होती. पण त्यांचा पक्ष फक्त आमच्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा पक्ष जे होता ना, तो म्हणजे मतांच्या याच्यात जात नव्हता. एकदा त्यांनी 27 जागा आणल्या त्या निवडून. पण आता मात्र त्या ठिकाणी तुम्हाला ते दोघं भाऊ एकत्र आलेला की कसा करिश्मा निर्माण. ठाकरे प्रबोधनकाराचे सपूत नातू, बाळासाहेबांची चिरंजीव बाळासाहेब पुतण्या. हे किमया करतील मराठी माणसांसाठी त्या ठिकाणी अशी किमया होईल ना, की महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मग लोकांना कळून की आपलं मराठी बंद झालं. कारण मुंबई तोडणार होते. मला दिल्लीमध्ये एका खूप मोठ्या व्यक्तीने सांगितलं, खरे साहब ये जो है ना, ये जो चल रहा है ना, तो मुंबई को अलग करने का है. मुंबई को अलग करने का ये पूरा डाव इनका तय हुआ है. नंतर मी येऊन उद्धव साहेबांना सांगितलं मला असं झालं. मग त्याच्यानंतर ती भूमिका आमची अजून मग बाळासाहेब तुम्हाला माहिती आहे, बाळासाहेब कधी पण भाषणात म्हणायचे. जरी 2 वर्ष जरी निवडणूक असेल, मी मुंबई मराठी माणसाची, ही कोणाची नाही. मुंबई मी हातातून जाऊ देणार नाही, तर मी त्यांना गळा घोटून टाकेन, असे म्हणायचे बा. त्यामुळे तो जो आहे तो मुंबई मराठी माणसाची मुंबई हे आहे. कारण जे काही जरी समजा तुम्ही म्हणते 34% तर आहे मराठी, इतके टक्के तर आहे मराठी. अरे पण तेवढे टक्के असले तरी भरपूर आहे. अच्छा. मुंबई आहे ती. म्हणजे मुंबईला कोण वरतून खाली येतं वोटिंग करतं, कोण नाही करत. म्हणजे मग आता मुंबई पण येणार आणि छत्रपती संभाजीनगर पण छत्रपती संभाजीनगर मी 100% आणणारच. काही झालं नाही. आणि मी परमेश्वराला प्रार्थना करतो, मी देवाला प्रार्थना करतो की येऊ द्या. उद्धव साहेब राजसाहेब एकत्र येऊ द्या आणि त्या ठिकाणी मोठं. हेच वाक्य तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आम्ही मागच्या वेळेस त्या ठिकाणी सरकार बनलं नव्हतं, त्यावेळेस अमित शहा एका कारखान्याच्या कामासाठी आले होते पैठणला. त्यावेळेस अमित शहाची माझी प्रचंड ओळख आहे.
नेहमीचा नाही. तर ते मतलब अमित जी आ रहे हैं क्या हनुमान जी का दर्शन करने के लिए? हम बोले कल जाएंगे अपन. कल फिर बोल दो गुरुजी को. हां 9 वाजे बोल. दक्षिणमुखी मारुतीला घेऊन गेलो मी त्यांना. असं सिक्रेट घेऊन गेलो. आणि तो पण आमचा आम्ही सरकारमध्ये सामील झालो नव्हतो. मी त्या हनुमंताला काय सांगितलं माहिती आहे का? अभिषेक वगैरे केला. म्हटलं सर मैं हनुमान जी को प्रार्थना करता हूँ, शिवसेना बीजेपी का गठबंधन मजबूत हो, सरकार में दोनों एक साथ हो और उसका श्रेय आपको मिलो. क्या 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 परत सांगितलं झालं. आणि मॅडम 8 दिवसात झालं ना मग. 8 दिवसामध्ये सरकार आम्ही सरकारमध्ये सामील झालो आणि आपले पालकमंत्री त्यांना घेऊन गेलो दर्शनाला. आणि सगळे आपले म्हणजे त्यावेळेस आपले सगळेच मंत्री त्याच्या सहभागी. फक्त त्यांनी आपल्याला उपमुख्यमंत्रीपद दिलं नव्हतं. पण मंत्रिपदात सहभाग झाला होता. झाले ना मंत्री झाले, बरेच झाले. हे अशी प्रार्थना केली. तशीच आता मी प्रार्थना करतो की हनुमंता, उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येऊ दे आणि त्या दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये परत एकदा ठाकरे कुटुंबाचा जबरदस्तपणे वलय निर्माण होऊ दे आणि मराठी माणसांना, मराठी जनतेला, हिंदू बांधवांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी यश मिळू दे आणि राज्य ठाकरे बंधूंचं, प्रवणकर ठाकरेंच्या नातवांचं, उद्धव साहेब शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाचं आणि पुतण्याचं हे राज्य येऊ दे ही प्रार्थना मी केली. क्या बात आहे. जर तुम्हाला चित्रपट खूप आवडतात, हो. ही सगळी जी तुमच्या आजूबाजूची माणसं आहेत, यांना एक एक चित्रपट आपल्याला वाटून द्यायचा असेल, तर त्यांना कुठला कुठला चित्रपट देणार? संजय शिरसाठांना कुठला चित्रपट देणार? ज्यांनी ते आपण दाखवतात ना पिक्चरमध्ये, जो मालिक रहता है मालिक को मालिक से गद्दारी करके भाग देता अच्छा. और उधर फिर जाके फिर बडा बंदा आहे. असं ते आहे पिक्चर. ओके. अंबादास दानवेंना? अंबादास दानवे तर आमचं बरोबर आहे. पण अंबादास दानवेने ठीक आहे, त्याचं काही जास्त बोलू नये. कारण तो आमच्या पक्षातला आहे. पण तो इम्तियाज जलीलांना कुठला चित्रपट अरे देणार? तो तर खलनायकच आहे. तुम्हाला सांगतो मी, इम्तियाज जलील या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे मी तुम्हाला म्हणलं 28 वर्ष या ठिकाणी या जिल्ह्यात दंगल होते नाही. त्याच्यानंतर बरोबर दंगली 2018 नंतर दंगली सुरू झाल्या. 2018 नंतर आतापर्यंत दंगली झाल्या तर फक्त यांच्यामुळे झाल्या, MIMमुळे झाल्या. आणि आता तर MIMला BJPचं संरक्षण आहे. MIM ही BJPचं त्या ठिकाणी सांगतो बी टीम म्हणतो आम्ही, ते बरोबरच आहे. त्यांच्या आणि भाजपच्या ज्येष्ठांचे आणि ओवेसीचे संबंध चांगले. मतं त्यांनी जर उभे केले, उमेदवार उभे केले, तर हिंदू वेगळे राहतात, त्यांना काही मतदान करत नाही. ते मुसलमान ते तेवढं ते मतदान पाकिट तिकडे चाललं जातं आणि इकडे बाकी आपले मग हिंदू निवडून येतात. असं गणित त्यांनी करून त्या ठिकाणी केलं होतं. 2019लाच त्या ठिकाणी हे केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी कंटिन्यू केलं. पण आता मात्र त्या ठिकाणी त्यांच्या तरी भांडणं दिसतात, पण भांडणं नाही आहेत, आतून मिळाले. अच्छा, ओके. म्हणून MIMला जे काही आता फक्त काल खूप गर्दी होती. म्हणलं काय गर्दी आहे यार, तिकडून चाललं होतं. त्यामुळे MIM को तिकीट केले. ठीक आहे. पण MIवर आता मुसलमानाचा विश्वास नाही आहे. ते BJPमध्ये ॲडजस्ट झालेले म्हणून, बी टीम म्हणून हे स्पष्ट आहे. आणि म्हणून ते उद्धव साहेबांना का लाईक करतात? हा माणूस जनरल आहे, साधा सुद्धा, म्हणजे बाकी दंगामस्ती करण्यासाठी करा म्हणून असं सांगणार नाही आहे. म्हणून उद्धव साहेबांनी काम पण त्यांचं केलं, म्हणून ते उद्धव साहेबांवर प्रेम करतात. आणि उद्धव साहेब हे आता भाजपबरोबर नाही आहे, हे सेपरेट आहे. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर असतील, पण हे सेपरेट आहे, तर यांना मतदान करू. मुसलमान भारतीय जनता पार्टीला मतदान करणारच नाही आहे. म्हणून संघाच्या लोकांनी सुद्धा जाऊन मुसलमानाला एकत्र करण्याचं हे काम केलं. पण ते कधी ते एक होऊ शकत नाही. कारण आम्हाला माहीत आहे ना, आम्ही इतक्या वेळेस आता मतदान घेतलं, त्यावेळेस कोणत्या वेळेस मतदान व्हायचं, कोणत्या वेळेस नाही व्हायचं, कोणी हो म्हणायचे, कोणी नाही म्हणायचे, असं झालं. पण आता मात्र त्या ठिकाणी त्यांनी जाऊन म्हणजे असं पाहिलं की नाही, आपण शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी, आपण त्यांना मतदान करू असं त्यांना वाटतं. काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल, महाविकास आघाडीला मतदान करू असं त्यांचं मत आहे. साहेब गेली अनेक वर्ष लढत आहे, तिथून पुढेही लढत राहण्याची त्यांची तयारी आहे. छत्रपती संभाजीनगरला ते म्हणाले की मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने. त्यांचे हे सप्तरंग आयुष्यात असेच कायम राहो, हीच तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करूयात. तुम्ही आलात, भरपूर वेळ दिला, त्याबद्दल मनस्वी आभार व्यक्त करतो. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.